विस्तारानं। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली। मात्र पहिल्याच दिवशी नीट यूजी परीक्षेच्या पेपरफुटी या प्रकरणाचे पडसाद लोकसभा आणि राज्यसभेतही उमटले। पेपरफुटी तसंच अन्य मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहाच्या कामकाज अनेकदा व्यत्यय आला आणि दुपारी 3 वाजता दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेचं कामकाज पहिल्यांदा 4 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं। आज लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच पेपरफुटी आणि राम मंदिराच्या देणगीतल्या कथित अफरातफरी प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली आणि फलक झळकावले। त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास सुरू असतानाच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज पहिल्यांदा दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब केलं। 6 माजी खासदारांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली जात असताना 2 सदस्यांनी घोषणाबाजी केल्याबद्दल बिर्ला यांनी आक्षेप घेतला आणि ही बाब योग्य पायंडा नसल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली। ओम बिर्ला यांनी सदस्यांना सुरळीत कामकाजासाठी आवाहन केलं। मात्र विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं। मेरा आपसे आग्रह है, आप सदन के अंदर सार्थक चर्चा करें, संवाद करें, लोगों की जन आकांक्षाओं अपेक्षाओं को रखें। मैं सभी मान्य सदस्यों को उचित नियमों के तहत पर्याप्त समय पर्याप्त मौका दूंगा। मेरा आपसे आग्रह है कि तख्तियां और नारेबाजी से सदन की मर्यादा नहीं बनती है। मेरा आग्रह है कि सदन का प्रथम दिन है और इस परंपरा को तोड़ना चाहिए कि प्रथम दिन सदन नहीं चलेगा। मैं हमेशा आपसे आग्रह कहता हूं कि आपको पर्याप्त अवसर पर्याप्त समय मिलेगा। नियमों के तहत नोटिस दीजिए, सदन नियमों प्रक्रियाओं से चलता है। मैं आपको पर्याप्त समय दूंगा। राज्यसभेतही हीच परिस्थिती होती। राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हा मुद्दा उपस्थित केला। हा मुद्दा लाखो विद्यार्थ्यांशी संबंधित आहे, हा त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे असं सांगून यावर राजकारणापलीकडे जाऊन गांभीर्यानं चर्चा आणि उपाय आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। नो, चंदा चोरी तो है ही है, सब पोस्ट के समर्थक उधर बैठे हैं, लेकिन सर ये स्टूडेंट का मामला है, ये स्टूडेंट का मामला है जो लाखों बच्चों की जो भविष्य है उनके भविष्य के बारे में मैं बात कर रहा हूं। और उसके लिए आज यहाँ जंतर मंतर पे हजारों बच्चे वहां पर आए हैं, वहां लाठी चार्ज हो गया है। गवर्नमेंट मारने की कोशिश कर रही है, गवर्नमेंट दबाने की कोशिश कर रही है, गवर्नमेंट निकलने की कोशिश विरोधकांचा गदारोळ इथंही कायम राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत 3 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं।